पंडित रघुनाथ प्रसाद पाठक आणि डॉक्टर आंबेडकर. आर्य समाजाच्या आंतरराष्ट्रीय संस्था सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे मुखपत्र सार्वदेशिकचे पहिल्यापासून अर्थात 1927 पासून संपादन करीत होते पंडित रघुनाथ प्रसाद पाठक. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरावर आपल्या संपादकीय टिप्पणीत त्यांना आपल्या निश्चयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. श्री पाठकजींच्या टिप्पणीचे संक्षिप्त रूप अशा प्रकारचे आहे. गेल्या ऑक्टोबर 1956 महिन्यात श्रीयुत डॉक्टर आंबेडकरांनी 2 लाख दलितांसह नागपुरात बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या समाचाराने हिंदू जगतात खळबळ माजणे स्वाभाविक होते आणि खळबळ माजलीही. डॉक्टर आंबेडकर शिकले सवरलेले समजदार आणि देशातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. जर बौद्ध मताने प्रभावित होऊन ते एकटे त्यात दीक्षित झाले असते तर समाजाला कसली विशेष चिंता वाटली नसती. परंतु त्यांच्या समवेत अशा अधिकांश व्यक्ती दीक्षित झाल्या ज्यांना बौद्ध मताचे थोडेही परिज्ञान नाही. म्हणून त्यांच्या धर्म परिवर्तनामागे हृदयाची प्रेरणा नसल्यामुळे ते स्वेच्छा धर्म परिवर्तन म्हणविले जाऊ शकत नाही. आम्हास भय आहे की कोठे हे धर्म परिवर्तन राजकीय स्वार्थसिद्धीसाठी प्रयुक्त न व्हावे. जर असे झाले तर बौद्ध धर्मी बनलेले हे लोक बौद्ध मताच्या अपयशास कारण होतील. एक भय आणखीही आहे आणि ते असे की या नवबौद्धांसोबत आताही प्रामुख्याने ग्रामीण भागात अस्पृश्यासारखा व्यवहार होईल. त्यांच्या स्थितीत सुधारणा होणे तर दूरच, उलट बौद्ध मतास जातीपातीचा एक नवा रोग लागेल. अस्पृश्यतेच्या निवारणाचा उपाय हा आहे की सवर्णांच्या मनातून प्रशिक्षणाने आणि काळाच्या गतीचे भान राहिल्याने अस्पृश्यतेची भावना निघून जावी आणि अस्पृश्यांच्या मनात स्वतःच हीन समजण्याची मनोवृत्ती नष्ट व्हावी. यासाठी धैर्य आणि विवेक यांनी काम घेण्याची आवश्यकता आहे. हे कार्य हळूहळू होत राहिले आहे आणि उभयतांच्या मनोवृत्तीत उत्तम परिवर्तन होत आहे. आर्य समाज या कामात मार्गदर्शन करीत आहे. काँग्रेसने अस्पृश्यतेस कायद्याने अपराध ठरविले आहे. अशा प्रकारच्या सामूहिक परिवर्तनाने अर्थात धर्म परिवर्तनाने ना हिंदूंची मनोवृत्ती बदलू शकते आणि ना अस्पृश्यांची स्थिती ठीक होऊ शकते. म्हणून अशापासून लाभापेक्षा हानीची अधिक शंका आहे. अस्पृश्य म्हणविला जाणाऱ्या बांधवांनी आपल्या हित अहिताबद्दल सावध राहिले पाहिजे आणि स्वतःस शेळ्या मेंढ्या न बनू दिले पाहिजे. राजकारण्यांच्या खेळीचे मोहरे बनल्याने त्यांना पूर्वीही लाभ झाला नाही, उलट लाभापेक्षा सामूहिक हानी अधिक झाली आहे आणि जर हे सावध झाले नाहीत तर त्यांची भयंकर हानी होऊ शकते. शेवटी आम्ही अशी प्रार्थना आणि आशा करीत आहोत की डॉक्टर आंबेडकर आपल्या निश्चयावर पुनर्विचार करतील. त्यांनी हिंदूंच्या हृदय परिवर्तनाचे काम हाती घ्यावे म्हणजे मोठे यश ते प्राप्त करू शकतील. कारण त्यांच्या व्यक्तित्वाप्रत व विद्वत्तेप्रत सवर्ण हिंदूमध्ये आदर आहे. संदर्भ सार्वदेशिक मासिक डिसेंबर 1956 पृष्ठ 511 व 512. डॉक्टर भवानीलाल भारतीय आणि डॉक्टर आंबेडकर. आपल्या लेखणीद्वारे वेळोवेळी आर्य समाजाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या आर्य लेखकामध्ये डॉक्टर भवानीलाल भारतीय यांचे उल्लेखनीय स्थान आहे. डॉक्टर आंबेडकरांचे व्यक्तित्व तसेच त्यांच्याकडून केल्या गेलेल्या आर्यों की सामाजिक व्यवस्था संबंधी आलोचना वर डॉक्टर भारतीय यांनी एक समीक्षात्मक टिप्पणी लिहिली आहे जी त्यांच्याच शब्दात साररूपाने येथे प्रस्तुत आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर एक अत्यंत प्रतिभाशाली व्यक्ती होते. हिंदूमधील प्रचलित जातीप्रथेचे विषम परिणाम, दलित आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींची दुर्दशा तसेच या वर्गांशी केल्या जाणाऱ्या अमानुष आणि बर्बर व्यवहाराचे कटू अनुभव त्यांना आपल्या विद्यार्थी दशेतच आले. पुढे चालून ते दलित जातीचे नेते आणि त्यांच्या राजकीय आणि सामाजिक हितांचे निर्विवाद प्रवक्ते बनले.
हळूहळू डॉक्टर आंबेडकरांच्या सवर्ण हिंदू तथाकथित उच्च जातीय आणि आर्यांच्या वर्णाश्रम व्यवस्थेबद्दल रोष आक्रोश वाढतच गेला. त्यांनी वर्णव्यवस्था हेच समाजातील असमानता, भेदभाव आणि अत्याचार यांचे कारण मांडले. तसेच ब्राह्मणवाद हाच सर्वांस जबाबदार घोषित केला. या तथाकथित ब्राह्मणशाहीस सर्वात मोठे समर्थन त्यांना मनुस्मृतीमध्येच दिसले. म्हणून त्यांनी मनुस्मृतीच्या विरोधात अभियान चालविले. त्यात प्राचीन धर्मशास्त्राची पाने जाळली गेली. त्यांच्याच आणखी काही उग्र अनुयायांनी भारताच्या संसदेत मनुस्मृतीची पाने फाडली. डॉक्टर आंबेडकर गंभीर तसेच अध्ययनशील प्रकृतीचे पुरुष होते. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या वेळी डॉक्टर आंबेडकरांवर इतर काही जबाबदाऱ्या येऊन पडल्या. कायद्याचे उच्च विद्वान असल्यामुळे तसेच जगातील अनेक राष्ट्रांच्या संविधानांचे ते अभ्यस्त असल्यामुळे भारताच्या संविधान निर्मात्या परिषदेने त्यांना स्वतंत्र भारताचे संविधान अर्थात घटना बनविण्याचे दायित्व सोपविले, जे त्यांनी संपूर्ण निष्ठेने आणि तत्परतेने पूर्ण केले. बौद्ध धर्माच्या अध्ययनामुळे ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की महात्मा बुद्धच सामाजिक समतेचे धडे देणारे अद्वितीय महापुरुष होते. बुद्धाच्या समतावादाने त्यांना एवढे प्रभावित केले की ते हिंदू धर्म सोडून बौद्ध प्रवृत्त्या घेण्याचा विचार दृढ करून बसले आणि आपल्या हजारो अनुयायांसह त्यांनी त्रिरत्न अर्थात बुद्ध, धर्म आणि संघ यांचा आश्रय केला. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माच का स्वीकारला? ते ईसाई किंवा मुसलमान का झाले नाहीत? कारण भारतात तर ही एक रीतच बनली होती की ज्या कोण्या व्यक्तीस हिंदू धर्माचा उभं आला तिने ईसाई अथवा इस्लाम धर्म स्वीकारावा. गोष्ट अशी आहे की डॉक्टर आंबेडकर उच्च विद्या विभूषित व चिंतनशील ग्रस्त होते. ईसाई आणि इस्लाम यांचा कट्टरपंथी विचार प्रवाह, त्यांचे ढोबळ कर्मकांड आणि प्राय दर्शन तत्वज्ञान विहीन पोकळ अध्यात्म यांचे त्यांना मुळीच आकर्षण असू शकत नव्हते. ते या मतांची परम असहिष्णुता आणि कट्टरपंथी धारणा यांच्याशी सुपरिचित होते. म्हणून त्यांनी ईसाई वा मुसलमान बनण्यापेक्षा तथागत बुद्ध धर्माचाच स्वीकार केला. तथापि डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये वैदिक धर्म, आर्यांच्या धार्मिक मान्यता, त्यांचे समाज संघटन आणि त्यांच्या आस्थांवर अनेक कठोर, निर्मम व निराधार आक्षेपही घेतले. त्यांचा शेवटचा पण अपूर्ण लेख 15 एप्रिल आणि 14 मे 1972च्या न्यायचक्र नामक पत्रात प्रकाशित केला गेला आहे. त्यात आर्य सभ्यता आणि आर्यांची सामाजिक व्यवस्था तसेच रीतिरिवाजांवर अनेक मिथ्या आक्षेपही घेण्यात आले आहेत. जरी डॉक्टर आंबेडकरांच्या अनेक धारणा इतिहासाच्या ठोस पायावर आधारित असल्यामुळे निर्विवादही आहेत, तरी त्यांचे हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन आर्य वैदिक सभ्यता ही असभ्य, अनैतिक, व्यभिचाराची जननी तसेच सदाचार विनाशक ठरविणे हेच आहे. हे तर खरे आहे की बुद्धाच्या काळापर्यंत येत असताना आर्यांची सामाजिक तसेच आध्यात्मिक स्थिती फार निकृष्टतेस प्राप्त झाली होती. तरी त्यासाठी आर्यांची मूळ ग्रंथ आणि त्यात वर्णित आदर्श विधिविधानांना दोषी ठरविले जाऊ शकत नाही. द्यूत क्रीडा, मदिरापान, व्यभिचार आदी असे वैयक्तिक आणि सामाजिक दोष असतात, जे कमी अधिक रूपात सर्व वर्ग आणि समाजामध्ये आढळतात. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या त्या धर्माचे वा समाजाचे पुरस्कर्ते शास्त्र वा महापुरुष या वाईट गोष्टी करण्याची आज्ञा देतात किंवा ते उचित मानतात. डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टीने जुगाराची चटक केवळ आर्यांमध्येच आढळते, पण हा केवळ त्यांचा भ्रमच आहे. कौटिल्याच्या युगात जर परवानाधारक जुगारी अड्डे होते तर ते अशा व्यसनाधीनापासून राजस्व गोळा करण्याचे साधनच असल्याचे सूचित होते. आजचे सरकार मद्यपानात प्रोत्साहन देऊन राजस्व अर्जित करीत नाही काय? कौटिल्याने जुगार नियंत्रित करण्याबद्दल म्हटले आहे, त्याची श्लाघा अर्थात स्तुती तर केली नाही ना? सोम आणि सुरा नामक मद्याचे द्विविध वर्गीकरणही लेखकाची कल्पना आहे.
वेदामध्ये ज्या सोमाचा उल्लेख आहे ते काही भौतिक मद्य नाही, ती तर आध्यात्मिक नशा आहे, ज्याबद्दल गुरु नानकांनी म्हटले आहे, माडा नशा शराबदा उतर जाय प्रभात, नाम खुमारी नानका चढी रहे दिन रात. आर्यांची लैंगिक आचरण विषयक निरंकुशता अथवा आचार शैथिल्य यांची उदाहरणे देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी वेद आणि तत्सम अन्य साहित्यात उल्लेखित काही संदर्भ तर दिले आहेत, पण या प्रसंगांची व्याख्या करताना, विवरण करताना वापरल्या गेलेल्या अलंकारिक शैलीची नितांत उपेक्षा केली आहे. म्हणून तर ते ब्रह्माचे स्वदुहिता गमन, यम यमी सूक्त, सूर्य आणि उषा आदींची उदाहरणे देतात, जी वास्तवात नव्हती, केवळ ऐतिहासिक पात्रे व घटनाही नव्हत्या. उपयुक्त प्रसंगांची व्याख्या विवरण करण्यासाठी वेदार्थाची निरुक्त वर्णित पद्धत माहीत असणे आवश्यक असते. एखाद्या युगात लैंगिक स्वेच्छाचरणाचे उदाहरण मिळतही असेल, पण ते काही सार्वजनिक व शाश्वत विधान नसते ना अनुकरणीय असते. म्हणून पराशर, सत्यवती, कुंती यांची कौमार्यावस्थेत गर्भधारणा आदी प्रसंग आदर्श आणि अनुकरणीय कोणी मानित नसते. लाजाहोम आणि सप्तपदीवर डॉक्टर आंबेडकरांच्या टिप्पणीही कपोल कल्पित आहेत. नियोग प्रथा कधी काळी श्लाघ्य मानली जात होती, पण कालांतराने पशुधर्म म्हणून गर्हित निषिद्ध मानली गेली. म्हणून एखाद्या काळी वा देशविदेशात प्रचलित कोण्या सामाजिक वा नैतिक नियमाच्या आधारावर कोण्या जातीस वा धर्मास लांछन लावले जाऊ शकत नाही. मनुस्मृतीमध्ये वर्णिलेला ब्राह्मणाचा महिमा वास्तविक ब्राह्मणत्वाची प्रशंसा आहे. अशाच प्रकारे शूद्र सुद्धा कोण्या वर्णाचा वाचक नसून गुण कर्महीन व्यक्तीचा सूचक आहे. असा मनुष्य तर समाजातील श्रेष्ठ पुरुषांची सेवाच करू शकेल, त्या व्यतिरिक्त इतर काही करण्याची क्षमताच त्यामध्ये नाही. आणि जर पुढे सरकण्याची शक्ती आणि समर्थ्य त्यात असेल, तर त्याला रोखण्याचे व त्याचा मार्ग अवरुद्ध करण्याचे विधान कोणत्याही शास्त्रात नाही. याउलट ब्राह्मण स्वकर्महीन झाले तर खालच्या वर्णात जाण्याचे व हीन वर्णस्थ लोकांचे उंचावण्याचे अनेक दृष्टांत आर्य ग्रंथामध्ये आढळतात. तथापि असे मान्य करण्यात काहीही अडचण नाही की मध्यकालीन स्मृती ग्रंथांत, धर्मशास्त्राच्या निबंध ग्रंथात तसेच इतर विधी ग्रंथांत सामाजिक वैषम्य वाढविणाऱ्या, वर्णावर्णामध्ये विद्वेष आणि घृणा उत्पन्न करणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. पण आर्य समाजासारखी सामाजिक सौहार्दास प्रचारित करणारी संस्था आणि तिचे संस्थापक ऋषी दयानंदांनी अशा ग्रंथांना ना प्रमाण मानले ना त्यांना कधी महत्त्व दिले. डॉक्टर आंबेडकरांच्या आजच्या अनुयायामध्ये तर आपल्या नेत्यासारखे औदार्य, गांभीर्य आणि अध्ययनशीलताही नाही. म्हणून ते सामाजिक विषमतेचा व अनुसूचित आणि मागास जातींच्या अधिकारांची मागणी करता करता इतके अनुदार व उग्र होतात, ज्यामुळे असे वाटते की जर हा आंबेडकरवाद असाच चालत राहिला तर नजीकच्या भविष्यात सवर्ण आणि मागास जातीत विद्यमान सौहार्द भाव सर्वथा समाप्त होईल आणि हा वर्णद्वेष वर्गद्वेषात परिवर्तित होईल. ईश्वर करो तसा दुर्दिन न येवो. सामाजिक विषमतेस सामाजिक घृणेत बदलण्याचा परिणाम वर्णयुद्ध आणि शेवटी विनाश या व्यतिरिक्त काहीही असू शकणार नाही. लेखकाच्या विनम्र मते ब्राह्मणशाहीचा बाऊ उभे करणे, सामाजिक विषमता, शोषण आणि अत्याचाराने पीडित वर्तमान समाजात अधिकाधिक अराजकतेस आमंत्रण देणे होय. संदर्भ आर्यों की समाज व्यवस्था की डॉक्टर आंबेडकर कृत आलोचना की समीक्षा. समीक्षक डॉक्टर भवानीलाल भारतीय, सार्वदेशिक साप्ताहिक 30 ऑगस्ट 1992 तथा 6 सप्टेंबर 1992, पृष्ठ 6 आणि 8.